हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्ये बघणार आहोत. त्याआधी पूर्ण चालू भूतकाळाचा उपयोग हा केव्हा केला जातो? तर भूतकाळामध्ये एखादी क्रिया ही काही प्रमाणात पूर्ण झालेली होती आणि चालूसुद्धा होती म्हणजे सुरूसुद्धा होती असे जेव्हा आपल्याला एखाद्या क्रियेविषयी सांगायचे असते तेव्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळाचा उपयोग हा केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही पूर्ण चालू भूतकाळातील मराठीतून इथे वाक्य घेतलेली आहेत आणि या वाक्यांचे आपण इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत. त्याआधी आपण त्याचे स्ट्रक्चर आधी बघणार आहोत. इथे बघा, मी इथे स्ट्रक्चर लिहिलेलं आहे की सर्वात आधी काय घेतला जातो तर सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता घेतला जातो. त्यानंतर हॅड बीन वापरले जाते. त्यानंतर क्रिया चालू आहे त्यामुळे क्रियापदाचे ING असलेले रूप हे घेतले जाते. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घेतले जाते आणि क्रिया ही केव्हापासून चालू होती असे आपल्याला सांगायचे असते त्यामुळे सिन्स किंवा फॉर या प्रिपोजिशनपैकी एकाचा उपयोग आपल्याला करावा लागतो आणि त्यानंतर जो वेळ दिलेला असेल तो वेळ आपण नंतर लिहित असतो. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की सिन्स वापरायचे आहे किंवा फॉर वापरायचे आहे. मग सिन्स केव्हा वापरायचे आणि फॉर केव्हा वापरायचे? तर बघा, जेव्हा पॉईंट ऑफ टाईम दिलेला असेल तेव्हा सिन्स वापरले जाते. आता पॉईंट ऑफ टाईम म्हणजेच निश्चित वेळ ही दिलेली असते. त्या वाक्यामध्ये जर निश्चित वेळ दिलेली असेल तर अशा वेळेला सिन्स वापरायचं. आणि फॉर केव्हा? जर अनिश्चित वेळ दिलेली असेल, निश्चित दिलेली नसेल वेळ, त्यावेळेला फॉर हे प्रिपोजिशन वापरायचं. आता निश्चित वेळ म्हणजे कशी वेळ की सकाळपासून संध्याकाळपासून अशी वेळ दिलेली असेल किंवा सोमवारपासून म्हणजे ही कशी झाली निश्चित वेळ झाली तेव्हा सिन्स वापरायचं. आणि अनिश्चित म्हणजेच कसं 2 दिवसापासून 3 दिवसापासून किंवा 1 आठवड्यापासून ही अनिश्चित वेळ आहे. मग अशा वेळेला काय वापरायचं? फॉर वापरायचं. तर आता या स्ट्रक्चरचा उपयोग करून आपण याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. आता इथे बघा, फर्स्ट सेंटेन्स काय आहे? मी कालपासून तुला फोन करायचा प्रयत्न करत होतो किंवा करत होते. तर आता इथे सर्वात आधी आपल्याला काय द्यायचं आहे? कर्ता कोणता आहे? मी. मग मीसाठी आपण इंग्रजीमध्ये आय वापरत असतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड बीन. स्ट्रक्चरनुसारच आपल्याला याचे ट्रान्सलेशन करायचे असते. आय हॅड बीन. त्यानंतर काय घ्यायचे आहे? क्रियापदाचे ING रूप. आता इथे क्रियापद कोणतं आहे? प्रयत्न करत म्हणजेच प्रयत्न करणे. आता इथे 2 क्रियापदं दिलेली आहेत. एक फोन करणे म्हणजेच आपण त्याला कॉल शब्द वापरतो आणि प्रयत्न करणे. तर मेन क्रियापद घ्यायचं आहे प्रयत्न करणे म्हणजेच ट्राय म्हणतो आपण त्याला. मग त्याचा ING फॉर्म आपण घेणार आहोत. आय हॅड बीन. त्याचा ING फॉर्म ट्राईंग. हे क्रियापद आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे. आय हॅड बीन ट्राईंग. मी प्रयत्न करत होतो. काय कशासाठी प्रयत्न करत होतो? फोन करायचा. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? टू कॉल. आणि ऑब्जेक्ट काय आहे? तुला म्हणजेच यू. टू कॉल यू. मी तुला फोन करायचा प्रयत्न करत होतो. केव्हापासून? कालपासून. बघा, आता इथे निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? सिन्स येस्टरडे. सिन्स येस्टरडे. बघा आता, आय हॅड बीन ट्राईंग टू कॉल यू सिन्स येस्टरडे. मी कालपासून तुला फोन करायचा प्रयत्न करत होतो किंवा करत होते. अशा प्रकारे हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग ते अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमधून बोलू शकता. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. माझी आई 2 तासांपासून भगवद्गीता वाचत होती. बघा आता इथे सब्जेक्ट बघायचा म्हणजेच कर्ता बघायचा. कर्ता कोणता आहे? माझी आई म्हणजेच आपण म्हणतो माय मदर. नंतर आपल्याला काय घ्यायचं असते? हॅड बीन. सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असते. हॅड बीन. माय मदर हॅड बीन. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? क्रियापदाचे ING रूप. आता ते क्रियापद बघायचं काय? वाचत म्हणजेच वाचणे. त्यासाठी रीड हा शब्द आपण वापरतो. त्याचा ING फॉर्म घ्यायचा रीडिंग. READING. रीडिंग. माय मदर हॅड बीन रीडिंग. माझी आई वाचत होती. काय वाचत होती? भगवद्गीता. म्हणून इथे ऑब्जेक्ट म्हणून काय घ्यायचं आहे? भगवद्गीता. केव्हापासून? तर 2 तासांपासून म्हणजे अनिश्चित वेळ दिलेली आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत?
फॉर 2 hours, 2 तासांपासून. अशा प्रकारे बघा आता, माय मदर हॅड बीन रीडिंग भगवद्गीता फॉर 2 hours. माझी आई 2 तासांपासून भगवद्गीता वाचत होती. आता नेक्स्ट बघा, सकाळपासून पाऊस पडत होता. बघा बऱ्याच वेळेला आपण आता हे वाक्य अशा प्रकारचं बोलत असतो की सकाळपासून पाऊस पडत होता, पण आता बंद झालेला आहे. आता इथे पावसाबद्दल दिलेलं आहे, अशा वेळेस आपण इट हे कर्ता म्हणून वापरत असतो, कारण आपल्याला सुरुवातीला कर्ताच घ्यायचं आहे. म्हणून इथे आपण कर्ता काय वापरणार आहोत, सब्जेक्ट इट. नंतर आपल्याला काय घ्यायचं असते, सहाय्यकारी क्रियापद इट हॅड बीन. नंतर घ्यायचं असते क्रियापदाचं ING फॉर्म असलेलं रूप. म्हणून पावसासाठी आपण रेन, तर इथे घेणार आहोत आपण रेनी. इट हॅड बीन रेनी, पाऊस पडत होता. केव्हापासून, सकाळपासून. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, सिन्स मॉर्निंग, MORNING, सिन्स मॉर्निंग. इट हॅड बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत होता. हे वाक्य जर तुम्हाला इंग्रजीतून बोलायचं असलं तर तुम्ही अशा प्रकारे मग बोलू शकता, इट हॅड बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, आता जर आपण हे सकाळपासून हे न वाचता फक्त पाऊस पडत होता असं जर सेंटेन्स घेतलं तर हे फक्त पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं होईल, म्हणजेच चालू भूतकाळाचं होईल. पण जेव्हा वेळ दिलेली असते म्हणजे सकाळपासून, म्हणजेच हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स होऊन जाते. नुसतं हे असलं पाऊस पडत होता तर पास्ट कंटिन्युअस, आणि सकाळपासून वेळ दिलेली असली म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हे लक्षात ठेवायचं, दोघांमधला फरक. आता नेक्स्ट बघा, आम्ही पुण्यात 2015 पासून राहत होतो. बघा आता आम्हीसाठी कर्ता घ्यायचं आहे सुरुवातीला. मग आम्हीसाठी आपण वी हे इंग्रजीमध्ये वापरत असतो. वी हॅड बीन, सहाय्यकारी क्रियापद. नंतर राहत म्हणजेच राहणे मूळ क्रियापद आहे, त्यासाठी आपण लिव्ह हा शब्द वापरतो. त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे लिव्हिंग. वी हॅड बीन लिव्हिंग, आम्ही राहत होतो. कुठे, ऑब्जेक्ट काय, कर्म काय आहे तर पुण्यात. म्हणून आपण इथे काय, वी हॅड बीन लिव्हिंग इन पुणे. केव्हापासून तर 2015 पासून, म्हणजे निश्चित वेळ दिलेली आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, सिन्स 2015. अशा प्रकारे साधं सोपं लक्षात ठेवायचं की सिन्स केव्हा वापरायचं आणि फॉर केव्हा वापरायचं. निश्चित वेळेसाठी सिन्स, अनिश्चित वेळ दिलेली असली तर फॉर. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला सिन्स आणि फॉर हे वापरता येईल. वी हॅड बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2015. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. बघा आता इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मी. मीसाठी आपण आय वापरतो. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आय हॅड बीन. त्यानंतर क्रियापद बघायचं, वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे म्हणजेच वेट, त्याचं ING फॉर्म वेटिंग. आय हॅड बीन वेटिंग, मी वाट पाहत होतो. कोणाची, ऑब्जेक्ट काय आहे तर तुझी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, वेटिंग फॉर यू. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू म्हणजे मी तुझी वाट पाहत होतो किंवा तुझ्याकरता वाट पाहत होतो. केव्हापासून तर 1 तासापासून. अनिश्चित वेळ आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, फॉर 1 hour. अशा प्रकारे बघा, मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर 1 hour. नंतर नेक्स्ट बघा, ती 1 तासापासून चालत होती. आता इथे कर्ता कोणता आहे, ती. म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण शी वापरतो. त्यानंतर घ्यायचं असते हॅड बीन. सी हॅड बीन काय करत होती, ती चालत होती. मग चालणे यासाठी आपण वॉक हा शब्द वापरत असतो. त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे वॉकिंग. सी हॅड बीन वॉकिंग. केव्हापासून तर 1 तासापासून म्हणजेच फॉर 1 hour. बघा, सी हॅड बीन वॉकिंग फॉर 1 hour. ती 1 तासापासून चालत होती. अशा प्रकारे. नंतर नेक्स्ट बघा, तो 10 वाजेपासून मोबाईल पाहत होता किंवा इथे TV पाहत होता असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इथे सर्वात आधी आपल्याला कर्ता घ्यायचा आहे. कर्ता आहे तो, म्हणजेच इंग्रजीत आपण ही वापरतो. ही हॅड बीन वॉचिंग. पाहत होता म्हणजेच वॉच हा शब्द वापरू. ही हॅड बीन वॉचिंग क्रियापद आहे, त्याला ING लावला. पाहतसाठी वॉचिंग. काय पाहत होता तर मोबाईल. ही हॅड बीन वॉचिंग ए मोबाईल
केव्हापासून, तर 10 वाजेपासून. निश्चित वेळ आहे म्हणून इथे काय घेणार आहोत आपण, सिन्स 10 o'clock. 10 वाजेपासून निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून आपण इथे वापरला आहे सिन्स. तो 10 वाजेपासून मोबाईल पाहत होता किंवा असं जर असं टी व्ही पाहत होता तर ही हॅड बीन वॉचिंग ए टी व्ही सिन्स 10 o'clock. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सेंटेन्स चेंज करू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तो सकाळपासून खेळत होता. हे अगदी साधा आणि छोटं वाक्य आहे. तर हे वाक्य तुम्ही वर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता इथे करता कोणता आहे, तो. नंतर क्रियापद आहे खेळत. ऑब्जेक्ट वगैरे इथे दिलेले नाही आहे, कर्म दिलेले नाही आहे. केव्हापासून दिलेलं आहे, सकाळपासून. निश्चित वेळ आहे म्हणजेच इथे काय वापरता येईल ते मी वर तुम्हाला सांगितलेलं आहे की निश्चित आणि अनिश्चित वेळ असली म्हणजे काय वापरायचं. तो सकाळपासून खेळत होता हे इंग्रजीत ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्ये कशी बनवायची, त्याचप्रमाणे हा काळ केव्हा कसा वापरायचा ते सुद्धा शिकलो. आता ही जी टेन्सची सिरीज मी सुरू केलेली आहे त्यांच्या व्हिडिओची एक प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे. त्या प्लेलिस्टमधून तुम्ही वेगवेगळ्या जे काळ आहेत त्या काळांवरती तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, शंका असतील किंवा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.